जंगलातील जीवन हे नेहमीच अनिश्चिततेने भरलेलं असतं. कधी एखादा शिकारी दबा धरून बसलेला दिसतो, तर कधी अशा घटना घडतात की वन्यजीव अभ्यासकांनाही आश्चर्य वाटतं. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होता, ज्यामध्ये जंगलातील दोन बलाढ्य आणि प्रभावी प्राणी वाघ आणि गेंडा एकमेकांसमोर आल्याचं दिसत आहे. व्हिडिओची सुरुवात शांत वातावरणाने एक पाणवठ्याजवळ गेंडा निवांत उभा असल्याचे दिसतोय. तो आपल्या परिसराचे निरीक्षण करतोय. याच वेळी झुडपातून एक वाघ सावकाशपणे पुढे येताना दिसतो. जंगलातील सर्वात कुशल शिकाऱ्यांपैकी एक मानला जाणारा हा वाघ परिस्थितीचा अंदाज घेत पुढे सरकतो. वाघ आणि गेंडा यांच्यातील अंतर जसं जसं कमी होत चालतं, तसं व्हिडिओ पाहणाऱ्यांच्या मनात उत्सुकता वाढते. कारण अशा दोन ताकदवान प्राण्यांची समोरासमोर भेट झाल्याचं रोज पाहायला मिळत नाही. अनेकांच्या पुढच्या क्षणी काय होईल हे तळमळता जाणून घेण्यासाठी उत्सुकता त्यांची वाढलेली असते. गेंडा आपल्या जागेवरून हलत नाही. त्याच्या देहबोलीतून तो अत्यंत शांत आणि आत्मविश्वासानं उभा असल्याचं जाणवतं. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते गेंडा जंगलातील अत्यंत शक्तिशाली प्राण्यांपैकी एक मानला जातो. त्याच्या प्रचंड आकारमान आणि ताकदीपुढे अनेक शिकारी प्राणी त्याच्याशी थेट संघर्ष करणं टाळतात. वाघ आणखी काही पावलं पुढे येतो, पण गेंड्याच्या जवळ पोहोचल्यानंतर त्याचा वेग कमी होतो. तो परिस्थितीचं निरीक्षण करतो आणि काही क्षण तसाच उभा राहतो. त्यानंतर हल्ला करण्याऐवजी तो थोडा अंतरावर जाऊन बसतो. हा क्षणच या संपूर्ण व्हिडिओचं वैशिष्ट्य ठरला आहे. कारण येथे कोणताही संघर्ष होत नाही, कोणतीही झुंज रंगत नाही. त्याऐवजी जंगलातील प्राण्यांच्या वर्तनातील समजूतदारपणा आणि परिस्थितीचं अचूक मूल्यमापन करण्याची क्षमता पाहायला मिळते. ही घटना उत्तर प्रदेशातील दुधवा राष्ट्रीय उद्यानातील असल्याचे सांगितले जात आहे. IAS अधिकारी व वन्यजीव छायाचित्रकार संजय कुमार यांनी हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर शेअर केला असून व्हिडिओ शेअर होताच त्याला लाखो व्ह्यूज आणि हजारो अशा कमेंट्स आलेल्या आहे आणि लाईक्स आलेले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी गेंड्याचा शांत स्वभावाचं कौतुक केलं आहे, तर काहींनी वाघानं दाखवलेल्या संयमाची प्रशंसा केली आहे. अनेकांच्या मते हा प्रसंग जंगलातील शक्ती आणि शहाणपण यांच्यातील संतुलन दाखवून देणार आहे.